काय फरक असणार आहे ग्रीन आयडियाच्या प्री फॅब्रिकेटेड एरोस्ट्रप स्ट्रक्चरमध्ये आणि अदर वेंडरच्या लोकल स्ट्रक्चरमध्ये? पहिला आणि महत्त्वाचा फरक म्हणजे आमचं स्ट्रक्चर हे डिझाइन केलेलं आहे इंडियन स्टँडर्डनुसार आणि BIS नुसार. आमच्या आणि इतर कंपन्यांच्या स्ट्रक्चरमध्ये एक सगळ्यात मोठा फरक असा की आम्ही जे स्ट्रक्चर वापरतो त्यासाठी जे लागणारं रॉ मटेरियल आहे ते आम्ही टाटा, इसार, JSW अशा ब्रँडेड कंपन्यांचं वापरतो आणि इतर ज्या सोलरच्या कंपन्या आहेत त्या अगदी चीप आणि लो क्वालिटीचं स्टील वापरतात. ग्रीन आयडिया सोलरची कंपनी जे तुमच्या सोलरला लागणारे जे कंपोनंट्स आहेत त्यामध्ये अगदी प्रिसिजनने बनलेले असतात. तेच जे लोकल वेंडर आहेत ते ऑन साइट येऊन सी सेक्शन आणि पाइप्स कट करून वापरतात. 3 नंबरचा फरक हा असा आहे की स्टील कोटिंग. कॉलमसाठी आम्ही वापरतो 80 मायक्रॉनचं हॉट डीप गॅल्वनाइज्ड झिंक कोटिंग. तेच राफ्टर आणि पर्लिनसाठी JSW स्टीलचं गॅल्व्हॉल्यूम जे आहे अल्युमिनियम अलॉयचं झिंक कोटिंग. ग्रीन आयडियाज कंपनी त्यांचे सोलरचे कंपोनंट जोडण्यासाठी नट आणि बोल्टचा यूज करते. ते जे अदर कंपनीचे वेंडर आहेत ते ऑन साइट येऊन वेल्डिंग करून तुमचे कंपोनंट जोडून देतात. वेल्डिंग केल्यामुळे स्ट्रक्चरना रस्टिंग होते आणि रस्टिंगमुळे स्ट्रक्चरची लाईफ कमी होते तसेच ड्युरेबिलिटी सुद्धा कमी होते. सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा फरक हा आहे तो म्हणजे केमिकल अँकरिंग. केमिकल अँकरिंगमुळे वॉटर लिकेज होत नाही आणि स्ट्रक्चर हे अजून जास्त मजबूत राहते. तर आता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून तुम्ही तुमचं ग्रीन आयडियाचं सोलर आताच बुक करून घ्या.